स्टार्ट रेकॉर्डिंग जीवन साधना या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत। आपल्या आयुष्यात तंत्र आणि मंत्र फार महत्त्वाचे आहेत, परंतु केवळ मंत्रांच्या भरवशावर बसून जीवनात तुम्हाला सुख मिळेल असा जर विचार तुम्ही करत असाल तर ते चुकीचं आहे। आपल्या जीवनात साधना आपण करावी, पण त्यासोबत कष्ट पण तितकेच करावे, तेव्हाच तुम्हाला यश मिळेल। आयुष्यात सर्व गोष्टींचा समतोल ठेवा आणि कोणावरही जास्त उदार देखील होऊ नये आणि कोणाचं वाईटही करू नये, कारण वाईट जर केलं तर ते आपल्यालाच फेडायला येणार आहे। आयुष्य साधं जगणं हे कधीही चांगलं, पण कोणीतरी विनाकारण आपल्या वाईटावर उठलेलं असेल, मागं लागलेलं असेल तर त्याला धडा देखील तुम्ही जरूर शिकवा, कारण त्या चुकीचं असं काहीही नाही। लक्षात घ्या, नियती सर्वांवर लक्ष ठेवून आहे। ज्याचं जसं कर्म आहे त्याला फळ पण तसंच मिळणार। म्हणून आता जे काही सांगतोय ते काळजीपूर्वक ऐका। आपल्या प्राचीन ग्रंथांमध्ये तुम्हाला अनेक मंत्र मिळतील, ज्यांना सिद्ध करून तुम्ही उपयोगात आणू शकता। आयुष्यात जेव्हा अशी एखादी कठीण परिस्थिती येते तेव्हा त्यातून मार्ग हा आपल्यालाच काढावा लागतो। मार्गदर्शन करायला मी तुमच्या सोबत आहेच, पण अशा ह्या अडचणीच्या प्रसंगी तुम्ही दैवी शक्तींना शरण गेलात तर या दैवी शक्तींच्या मंत्रांच्या माध्यमातून तुम्हाला मार्ग मिळू शकतो। आता या व्हिडिओमध्ये मी काही मंत्र तुम्हाला देणार आहे। तुम्हाला कोणी त्रास देत असेल किंवा अडचणींमागून अडचणी जर तुमच्या आयुष्यात येत असतील तर अशा वेळी या दिलेल्या मंत्रांचा जर तुम्ही वापर केलात तर तुम्हाला निश्चितच लाभ होईल। ज्याप्रमाणे आपण आजारी असल्यावर दवाखान्यात जातो आणि औषधं घेतल्यावर आपल्याला बरं वाटतं, आपण आजारातून बरे होतो। आता इथं सांगण्याचं तात्पर्य हेच आहे की औषधांवर आपण पूर्णपणे विश्वास ठेवतो, औषधं वेळच्या वेळी घेतो म्हणून आपल्याला गुण येतो। त्याचप्रमाणे जर मी जी मंत्राची दीक्षा तुम्हाला देतोय किंवा जे मंत्र किंवा जे मार्ग तुम्हाला सांगतो किंवा तुम्हाला इतर कोणाकडून जे काही उपाय मिळत असतील त्यांच्यावर जर तुम्ही विश्वास ठेवलात तर निश्चितच तुम्हाला फरक पडेल, गुण येईल। आपल्या मनात जी काही इच्छा असेल ती मंत्र म्हटल्या पूर्ण होते, पण त्यासाठी त्या मंत्रावर, त्या दैवी शक्तीवर आणि ज्यांनी तुम्हाला मंत्र दिलाय त्याच्यावर विश्वास हवा। मागच्या व्हिडिओमध्ये मी ज्या मंत्राची तुम्हाला दीक्षा दिली त्या मंत्राची साधना मी पण रोज करतो, आणि जर ती साधना तुम्ही करायला घेतली असेल तर तुम्हाला देखील फरक दिसला असेल। आता हे मंत्र वापरताना आपलं मन डगमगणार नाही याची काळजी मात्र तुम्हाला घ्यावी लागेल। नाहीतर विश्वासच जर नसेल आणि विज्ञानाच्या युगात असलं काही असतं का असा जर तुम्ही विचार करत असाल तर शेवटी तुमचं प्रारब्ध आहे। काही शब्द किंवा एखादं वाक्य किंवा एखादी रचना पुन्हा पुन्हा आपण जेव्हा एखाद्या दैवी शक्तीचे आवाहन करून म्हणतो तेव्हा तो मंत्र होतो, आणि ह्या मंत्रांमध्ये फार मोठी शक्ती असते। त्यांच्या प्रयोगामुळेच आयुष्यातल्या अनेक समस्या नष्ट होतात। आता घरात जर सतत आजार असेल, मृत्यू होत असतील तर स्क्रीनवर तुम्हाला जो मंत्र दिसेल त्याचं रोज तुम्ही पठण करावं। या मंत्रांना मी वाचून दाखवत नाही, स्क्रीनवर तुम्हाला हे मंत्र दिसतील, त्याचं रोज तुम्ही पठण करा। आता हे पठण करण्याची निश्चित अशी विधी नाही, पण एखादा शुभ दिवस बघून, आयुष्यातले सगळे दिवस हे शुभ दिवसच आहेत असं तुम्ही गृहीत धरा, आणि गृहीत धरण्याची आवश्यकता नाही, किंबहुना आयुष्यातले सर्व दिवस हे चांगलेच आहेत। आपल्याला जे बरे वाईट अनुभव येतात त्या अनुभवावरून आपण मग तो दिवस चांगला की वाईट हे ठरवतो। पण सकाळी उठल्यानंतर आपण आपल्या कुळदेवतेचं आणि ग्रामदेवतेचं ज्या वेळेला दर्शन घेऊ तेव्हा निश्चितच तुमचा तो दिवस चांगला जाणार। आता आज तुम्ही हा व्हिडिओ पाहताय, मग उद्या सकाळपासून किंवा आज संध्याकाळपासूनच तुम्ही ह्या मंत्राच्या जपाला बसू शकता। आता मंत्र जपाची अशी निश्चित कुठलीही विधी नाही, पण स्नान करून शुद्ध होऊन तुम्ही व्यवस्थितपणे पूर्वेला मुख करून ह्या मंत्राच्या जपाला बसायचं आहे। आता मंत्र तुम्हाला स्क्रीनवर दिसलेले असतील, हे दोन्ही मंत्र आहेत जे तुम्हाला स्क्रीनवर दिसतील, आणि डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मी मंत्र देतो, तेव्हा व्हिडिओला थोड्या वेळासाठी तुम्ही थांबवा आणि
ते मंत्र तुम्ही एखाद्या कागदावर लिहून घ्या किंवा हे मंत्र कॉपी पेस्ट करून त्याची प्रिंट काढू शकता, स्क्रीनशॉट करू शकता. आता ज्यांना अधिक शक्तिशाली व्हायचं असेल आणि तुम्हाला जर असं वाटत असेल की तुमच्या मार्गात कुठलाही अडथळा येता कामा नये, जो मंत्र 3ऱ्या नंबरचा मंत्र तुम्हाला मी देतोय तो स्क्रीनवर सुद्धा आता तुम्हाला दिसेल. तो मंत्र तुम्ही पठण करून त्याला सिद्ध करावं. आता हे मंत्र सगळे श्लोका समान आहेत. या मंत्रांमध्ये कुठलीही अशी कोणाचंही वाईट करण्याची शक्ती नाही. तुम्ही जर चांगल्या भावनेने मंत्र म्हटलात तुम्हाला त्याचा चांगला परिणामच जाणवणार आहे. आता हे मंत्र त्या दिवशी ग्रंथांचं वाचन करत असताना मला हे मंत्र मिळाले आणि ते ग्रंथ कुठले किंवा काय मी वाचत होतो ह्या काही गोष्टी गुप्त ठेवाव्या लागतात. तुम्हाला इथं मला सुचवायचं आहे की या मंत्राचा वापर केवळ चांगल्या कामासाठीच करावा. वाईट करण्याच्या हेतूने या मंत्रांचा वापर जर तुम्ही केलात आणि जर तुम्हाला काही फटका पडला तर मी जबाबदार राहणार नाही. अनेक मंत्र मी तुम्हाला आज पुढच्या व्हिडिओमध्ये देखील देईन, पण तुम्ही या मंत्रांचं आचरण कितपत करताय हे सगळं मी तुमच्यावर सोपवतो. या मंत्रांचा वापर करून आपण आदेश दिल्यास तुमच्यावर आलेलं संकट हे लगेच टळून जाईल, याची 101% गॅरंटी मी देतो. प्रश्न काय आहे की आपल्या आयुष्यात एका दिवसाला 24 तासात आपण आपल्या प्रगतीसाठी जेव्हा कधी तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा या मंत्राचा जप मनातल्या मनात तुम्ही करायलाच हवा. पण आपण असा विचार करतो की आम्हाला वेळ मिळत नाही, सकाळी नोकरीला जायचं असतं, रात्री घरी येतो, मग फक्त 2 किंवा 5 मिनिटं मंत्र म्हटला तरी सुद्धा देव स्वतःहून आपल्या समोर प्रगट झाले पाहिजेत आणि आपल्या मंत्राचं फळ आपल्याला मिळालं पाहिजे. आणि जर तुम्ही अर्धा तास मंत्र जप केलात आणि मग तुम्हाला काहीच फरक पडला नाही, मग तुम्ही दुसऱ्या मंत्राकडे वळता आणि ह्या मंत्रांना बदलण्याच्या नादातच आपलं अख्खं आयुष्य जातं. तेव्हा मी जे काही तुम्हाला सांगितलं, जे काही समजवण्याचा प्रयत्न केला त्याचा थोडासा विचार करा. मंत्र तुम्ही कुठलाही वापरा, मग तुम्ही बीज मंत्राचा उपयोग करा किंवा कोणताही मंत्र तुम्ही जप करण्यासाठी उपयोगात आणा. प्रत्येक मंत्राची भरपूर प्रचंड अशी शक्ती आहे आणि कुठल्याही मंत्राला बीज मंत्राची जोड जेव्हा तुम्ही द्याल तेव्हा त्याची शक्ती ही 100 पटीनं नाही लाखो पटीनं वाढते. तेव्हा कुठल्या मंत्राचा वापर आपण कुठल्या कामासाठी करायचा आहे हे तुम्ही सर्वप्रथम ठरवूनच मग मंत्राच्या जपाला बसावं. आता प्रत्येक पुराणामध्ये आणि प्रत्येक वेदांमध्ये महादेवांना देवांचं देव म्हटलं जातं. जेव्हा त्यांना प्रसन्न करून तुम्ही तुमची मनोकामना पूर्ण कराल त्यावेळेला तुम्हाला प्रत्येक गोष्ट साध्य झालेली आहे असे जाणवेल. आता जर मानसिक शक्ती तुम्हाला वाढवायची असेल, तुमचं मन अस्थिर असेल, खूप प्रमाणात मानसिक त्रास असेल, मन स्थिर राहत नसेल, तर मग अशा वेळेला एक महत्त्वाचा बीजमंत्र तुम्हाला देतो जो तुमच्या स्क्रीनवर आता दिसेल. या मंत्राचा सुद्धा तुम्ही पूर्व दिशेला तोंड करून सकाळी स्नान केल्यानंतर किंवा संध्याकाळी स्नान केल्यानंतर तुम्ही जप करू शकता. तुम्ही जर दिवसाला 108 वेळा एखादा मंत्र जपत असाल तर संख्या निश्चित करूनच तेवढ्या वेळेस तो मंत्र जपावा. आज मी 108च्या 2 माळा जपल्या किंवा 216 वेळा मंत्र म्हटला आणि उद्या मी 108 वेळा जपला तर मग अशा परिस्थितीमध्ये त्या मंत्राकडून तुम्हाला कुठल्याही प्रकारचं सहाय्य मिळणार नाही. कारण आपल्या आयुष्यात तंत्र आणि मंत्र फार एक गोष्ट तुम्ही कायमची लक्षात घ्या की आपल्या आयुष्यात तंत्र आणि हे मंत्र फार महत्त्वाचे आहेत. परंतु केवळ मंत्रांच्या भरवशावर बसून जीवनात सुख मिळेल असा विचार करणं चुकीचं आहे. तुम्ही साधना करा. आपल्या आयुष्यात आपल्या जीवनात साधना महत्त्वाची आहे. जर कोणी तांत्रिक विद्या करत असेल, तुमच्यावर तंत्र मंत्र जारण मारण जर सोडत असेल तर अशा वेळेला हे मंत्र तुम्हाला त्या त्रासातून बाहेर काढण्याचं काम करतात. पण केवळ यांच्याच भरवशावर बसून तुमच्या आयुष्यातल्या सगळ्या अडचणी निघून जातील आणि तुम्हाला देहहारी पलंगावरी म्हणजे तुम्हाला प्रचंड प्रमाणात यश मिळेल असा विचार करणं चुकीचं आहे. कष्ट पण तितकंच महत्त्वाचं आहे.
कोणाचंही वाईट करू नका, कारण वाईट केलेल्याचं फळ सुद्धा आपल्याला शेवटी मिळणार आहे. साधं आयुष्य जगणं चांगलं, पण आपल्या वागण्यात सुद्धा तितकाच साधापणा असावा. जे गरीब आहेत त्यांच्याबद्दल दया, माया, प्रेम असावं. कुठल्याही प्रकारचा माज असू नये. चांगली बुद्धी देण्याचं काम त्या दैवी शक्ती तेव्हाच करतील जेव्हा तुम्ही त्यांची साधना कराल, जेव्हा तुम्ही तुमच्या मार्गावर तटस्थ राहाल आणि तुमच्या मार्गापासून न डगमगता तुम्ही तुमच्या आयुष्यात जेव्हा जीवनात साधना कराल, तेव्हाच तुम्हाला चांगल्या मार्गावर नेण्याचं काम ह्या दैवी शक्ती करतील. कारण नियती ही सर्वांवर लक्ष ठेवून आहे. जे वाईट वागतं त्याला वाईटाचं फळ मिळतं आणि जी व्यक्ती चांगलं वागते त्याला चांगल्याचं फळ देखील मिळणारच आहे. तर आशा करतो की हे जे मंत्र मी तुम्हाला दिले हे मंत्र अत्यंत शक्तिशाली आहेत. किती शक्तिशाली आहेत याची शक्ती जर तुम्हाला अनुभवायची असेल तर कृपया ह्या मंत्रांच्या जपाला तुम्ही सुरुवात करा, ह्यांची साधना करायला घ्या. आता साधना करण्यापूर्वी संकल्प अतिशय महत्त्वाचा आहे. मग तुम्ही महादेवांच्या मंदिरात जा किंवा दुर्गा माताच्या मंदिरात जा किंवा दत्तगुरूंच्या मंदिरात जा. तिथे जाऊन संकल्प करा, हातावर पाणी घ्या, आवाहन करा आणि सांगा की एवढे एवढे दिवस मी माझ्या घरातूनच पूर्व दिशेला मुख करून या मंत्राचं पठण करणार आहे, जप करणार आहे. तेव्हा कृपया माझ्याकडून हे कार्य पूर्ण करून तुम्ही घ्यावं आणि मला यश मिळावं. सदैव माझ्यासोबत राहावं. माझं काही चुकत असेल तर मला पाठीशी घाला, माझ्यावर पांघरून घाला, कारण मी तुमचंच मूर्ख बालक आहे. अशा पद्धतीनं त्या दैवी शक्तींना, त्या देवांना, देवादिदेव महादेव यांना शरण जाऊन आपलं हृदय अक्षरशः आपल्या शरीरातनं काढून त्यांच्या चरणाजवळ ठेवलंय आणि आपला आत्मा हा त्यांच्या चरणाजवळ आहे हे असं आठवून अशा पद्धतीनं जर तुम्ही त्यांना शरण गेलात तर मंत्र शक्तिशाली होतील. त्या मंत्रांची शक्ती तुमच्याजवळ राहील आणि आयुष्यात कुठल्याही सिद्ध पुरुषाला शोधण्याची गरज तुम्हाला मिळणार नाही. गुरु आयुष्यात महत्त्वाचे आहेत, पण कोणी पैसे घेऊन जर तुम्हाला आश्वासन देत असेल, तुमचं काम पूर्ण होईल अशा गोष्टीचं करत असेल तर अशा ठिकाणी तुम्ही चुकूनही जाऊ नका. माझ्या व्हिडिओमध्ये मी कुठल्याही पैशाची मागणी कोणाजवळही करत नाही. तेव्हा एक गोष्ट लक्षात घ्या की जे काही कमेंट करतात की तुमची फी किती किंवा काय किती किंवा तुम्ही पैसे घेतल्यानंतरच कमेंटला रिप्लाय देता, अशा प्रकारच्या चुकीच्या कमेंट करणं तुम्ही टाळावं. लक्षात घ्या, त्याचा माझ्यावर काही परिणाम होत नाही. माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचू किंवा न पोहोचू, माझं तुम्हाला मार्गदर्शन करण्याचं काम हे अखंड चालूच राहणार आहे. नशिबात असेल तर माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. मात्र एक गोष्ट तुम्ही विचार करा की मी जे हे तुम्हाला मार्ग दाखवतोय त्या मार्गावर कोणाला चालायचंय, कोणाला नाही चालायचं, हे सर्वस्वी तुमच्यावर सोपवतो. आता ही जर माहिती तुम्हाला महत्त्वाची वाटली असेल तर ह्या व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करण्यात काहीच हरकत नाही. अशीच महत्त्वाची माहिती घेऊन मी तुमच्या समोर प्रगट होईन. आता आज्ञा द्या. इथे श्री गुरु दत्तात्रेय प्रणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. स्टॉप रेकॉर्डिंग.